12 मार्च 1993ला मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बलास्ट झाले. पण त्यावेळेच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवारांनी लोकांना असं सांगितले की 12 नव्हे 13 ठिकाणी स्फोट झाले आहेत. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मस्जिद बंदरला देखील आतंकवादी हल्ला झाल्याचा दावा केला. पवारांनी 12 नाही तर 13 बॉम्बस्फोट झाल्याचं सांगितलं. बॉम्बस्फोट 12 झाले होते, परंतु शरद पवारांनी 13व्या बॉम्बस्फोटाची पुडी सोडली. शरद पवार हे खोटं बोलले. पण खोटं बोलायची गरज काय आहे? मस्जिद बंदर प्रामुख्याने मुस्लिम वस्तीचे क्षेत्र आहे, तर प्रत्यक्ष स्फोट हिंदू लोक जिथे जास्त राहतात तिथे झाले, कारण आतंकवाद्यांचं मेन टार्गेट हिंदू लोक होते. मस्जिद बंदरचा समावेश करून शरद पवारांनी असा आभास निर्माण केला की हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही समान प्रमाणात हानी झाली आहे, जेणेकरून दोन्ही समुदायांमध्ये अधिक तणाव वाढू नये. पण शरद पवारांचा हा निर्णय शांतता राखण्यासाठी घेतलेले रणनीतिक पाऊल होतं की सत्याची अनैतिक तोडमोड.